राज्यात नवं सरकार आल्यापासून रुसवे फुगवे काही संपायचं नाव घेत नाही आहेत। कुणी पालकमंत्री पदावरून नाराज आहे, तर कुणी मनासारखं खातं मिळालं नाही म्हणून नाराज आहे, कुणी मंत्रिपदानंतर इतर लाभाची पदं काढून घेतली म्हणून नाराज आहे, तर कुणी आपल्या पक्षातील नेत्यांवर आरोप होत आहेत म्हणूनही नाराज आहे। पण ही झाली एकट्या दुकट्या नेत्यांची नाराजी। सध्या एक मुद्दा असा आलाय की ज्यामुळे सगळेच मंत्री नाराज आहे। पण नाराजीचा मुद्दा नेमका काय आणि ही नाराजी सहज दूर होण्यासारखी आहे का, याबाबतचा हा रिपोर्ट पाहूया। खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी, स्वीय सहाय्यक म्हणजेच पीएस, ओएसडी, पीए ही पदं ऐकली की सरकारी वर्तुळात अनेकांचे कान टवकारतात। कारण मंत्री आणि अधिकाऱ्यांनंतर सत्तेच्या सगळ्यात जास्त जवळ हीच पदं असतात। पण आता या पदांवर कुणाची नेमणूक करायची यावरून मंत्रालयात जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे आपल्याला हव्या त्या मंत्र्याकडे आपली वर्णी लागावी यासाठी मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी लॉबिंग करतात, तर दुसरीकडे आपल्याला हवे असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाला मुख्यमंत्री मान्यता देतात की नाही याकडे मंत्री लक्ष लावून बसलेत। आता या सगळ्यामध्ये नाराजीचा मुद्दा नेमका कुठे आहे तेही बघा। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासाठी 146 पदं मंजूर आहेत। उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासाठी 72 पदं मंजूर आहेत। प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यासाठी 15 पदं मंजूर आहेत, तर प्रत्येक राज्यमंत्र्यासाठी 13 पदं मंजूर आहेत। या मंजूर पदांमध्ये खासगी सचिव ते वाहन चालक, शिपाई अशा सगळ्या पदांचा समावेश असतो। यामधील खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यकांच्या नावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी असावी लागते। वादग्रस्त भ्रष्टाचारी अधिकारी यामध्ये नसावेत यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न आहे। ज्या अधिकाऱ्यांच्या नावांची यादी तयार झाली आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाच्या आग्रही भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असल्यामुळे कुणीही उघड नाराजी व्यक्त करत नाहीये। पण कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याद्या मंजूर कराव्यात अशी विनंती मंत्र्यांनी केली। महाराष्ट्रातलं सरकार हे पारदर्शी असावं, गतिशील असावं, त्या दृष्टीनं आमचे पीएस असो की आमचे ओएडी असो की आमचे कोणी अजून व्यक्ती असो किंवा आमचे खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असो की एसीएस असो, ते योग्यच ठरवतील। कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 14 ते 19 काम केलं आहे। या राज्याच्या नसानस त्यांना माहिती आहे, राज्याची प्रशासकीय व्यवस्था त्यांना माहिती आहे, राज्याची भौगोलिक स्थिती त्यांना माहिती आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसजींनी जो निर्णय मंत्र्याच्या पीए, ओएडी, पीएस बद्दल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बद्दल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला, तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे। उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे। दलालांचा सुळसुळाट असतो मंत्रालयामध्ये, आमची कामं करून द्या, मग त्यांना आर्थिक आमिष दाखवल्या जातात। अनेक ओएसडी, अनेक पीएस मागच्या काळात पण आमच्या पण बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या, आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत त्या मांडल्या आणि त्याला एक पारदर्शक प्रक्रिया मंत्रालयीन व्हावी याकरताच आता बघा तुम्ही येणाऱ्यांचा पण ओघ कमी केला आहे, त्याचा फेस आयडी मागितलेला आहे प्रत्येकाचा। तर हे सगळं डिसिप्लिन या थोडंसं यावं मंत्रालयाला, त्याकरता घेतलेला हा निर्णय आहे। मंत्र्यांच्या बऱ्या वाईट अशा सगळ्याच कामांची जंत्री त्यांच्या सचिवांना आणि सहाय्यकांना पक्की माहीत असते। त्यामुळेच या पदांवर आपल्या मर्जीची आणि आपल्या पसंतीचीच माणसं असावीत असा मंत्र्यांचा आग्रह असतो। तो आग्रह लक्षात घेऊन मुख्यमंत्री ही नावं मंजूर करतात। पण काही नावांच्या बाबतीत नकारात्मक निर्णय आला तर मात्र मंत्री महोदय खासगीत का होईना नाराजी व्यक्त करतात आणि म्हणूनच या चर्चा सुरू होत आहेत। सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।